नमस्कार मित्रांनो, मी महेश वायकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण बघणार आहोत इंडिकेटर आणि इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग काय असते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आपण मागे बघितली होती ती फिबोनाची स्ट्रॅटर्जी होती आणि तिचा उपयोग करून खूप लोक चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करत आहे आणि खूप सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. आपण एकदा रिवर्क करूया की ती स्ट्रॅटर्जी कोणत्या प्रकारे आज वर्क झाली आहे किंवा नाही. तर बघा मित्रांनो, आपण 15 मिनिटाची कॅन्डल घेतली, तिला रेड कॅन्डल झाली, त्यामुळे आपण डाऊन साईडला आपण फिबोनाची मार्क केली. ओके, फिबोनाची डाऊन साईडला मार्क केल्यानंतर तुमचं टार्गेट इथून तर इथपर्यंत होतं. ओके, त्यानंतर आपल्याला एक अप साईडची मूवमेंट बघायला भेटली. या ठिकाणी आपण बघितलं की त्यानंतर 3 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची कॅन्डल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली होती. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारे आपल्याला ट्रेड मिळाले होते. या ठिकाणून इथपर्यंत ट्रेड तुम्हाला सेलिंगसाठी होता आणि इथून तुम्ही बाईंगसाठी ट्रेड पॉझिटिव्ह ट्रेंडसाठी घेऊ शकत होते. ओके, आता मी तुम्हाला कोणती गोष्ट शिकवणार आहे ते आपण बघूया चला. आज एक नवीन गोष्ट आपण शिकणार आहोत, ती म्हणजे काय तर इंडिकेटर. इंडिकेटर कोणतं तर EMA इंडिकेटर, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, EMA इंडिकेटर जेव्हा आपण या ठिकाणी टाकू तेव्हा आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल किंवा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज या टाईपचे इंडिकेटर एक भेटणार आहे. ओके, ते तुम्ही स्टॉकमध्ये पण सर्च करू शकता किंवा बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे यूज करू शकता. आता मी या ठिकाणी लावलेलं आहे, तर ते बघूया आपण. यांची काही गरज नाही आपल्याला. ओके, तर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे, या ठिकाणी जायचं आहे, इथे असणार आहे सेटिंग. ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला करायचं 61. काय करायचं आहे 61 म्हणजे काय, जो काय 61 डेजचा डेटा आहे त्यानुसार ही ट्रेंड लाईन तुमची ड्रॉ होणार आहे. ओके, त्यामध्ये स्टाईलमध्ये जायचं. तुम्ही या ठिकाणी कलर वगैरे काय असेल ते लाईनचा चेंज करू शकता. मागे बघू शकता तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्हाला थिकनेस लाईनची कोणती प्रकारे हवी ते आपण आता तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी थिकनेस. त्यानंतर तुम्ही कोणती लाईन क्रॉस वगैरे एरिया, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जो काही कलर आहे तो ब्लॅक ठेवू म्हणजे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित दिसेल. बाकी सेटिंगमध्ये काहीच नाही दुसरं बघण्यासारखं. विजिबिलिटी हे तुमच्या घेण्याचं नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये बघूही नका. इनपुट आपण टाकलेलं आहे 61. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, ओके करणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा इथे तुम्ही डेली कॅन्डल जरी यूज केली, एक स्विंग ट्रेडिंगसाठी सांगतो फक्त. ओके, डेली कॅन्डल जरी आपण बघितली एखाद्या स्टॉकमध्ये, आपण बघूया आधी रिलायन्सचा चार्ट जर आपण बघितला, रिलायन्स इंडस्ट्रीजचा जर चार्ट आपण बघितला तर डेली स्विंगसाठी तर या मागे मी लाईन्स मारलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता की प्राइस ॲक्शन जे असतं तिथून एक्झॅक्ट आपलं जे काय आहे स्टॉक पडलेला आहे आणि जिथून आपण एक सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली होती तिथून एक्झॅक्ट मार्केटवरती म्हणजे स्टॉकवरती गेलेलं आहे. ठीक आहे, हे एक प्राइस ॲक्शनचं गणित आहे, ते पण मी तुम्हाला समजवलं हळूहळू. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला आणेल. तर तुम्ही या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण 61 दिवसाची जी काही EMA ती ड्रॉ केलेली बघू शकता तुम्ही या ठिकाणी की कशा प्रकारे मुवमेंट येते. ह्या पॉईंटवर जर ग्रीन कॅन्डल तयार झाली तर मुवमेंट कशा प्रकारे येते. ठीक आहे, इकडे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही जर मोठ्या टार्गेटसाठी बसला असाल तर एक छोटा स्टॉप लॉस लावून तुम्ही हे बघा इथे पण बाय केलं असतं तर चांगल्या प्रकारे मुवमेंट तुम्हाला मिळाली असती, जवळपास तेवढी मुवमेंट तुम्हाला मिळाली असते. ठीक आहे, अशा प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकता. पण बँक निफ्टीमध्ये काय असतं, बँक निफ्टीमध्ये जास्त व्होलॅटिलिटी असते ना, त्यामुळे काही वेळेस ही स्ट्रॅटर्जी वर्क करत नाही. खूप लोक सांगतं की इंडिकेटर वापरलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण मी एक जेन्युइनली रिझन सांगतो तुम्हाला की बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये प्राइस ॲक्शन बेटर असतं ना.
इंडिकेटर वापरलं नाही तरी चालतं बँक निफ्टीमध्ये फक्त तुम्ही प्राइस ॲक्शनवर वर्क करू शकता आणि निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही प्राइस ॲक्शनवरच वर्क करू शकता. जसं की मी तुम्हाला आता स्टार्टिंगला सांगितलं की फिबोनाची लावून तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. त्यानंतर आपण जो काही मागच्या दिवसाचा डे हाय असेल, डे लो असेल किंवा ओपनिंग आणि क्लोजिंग कॅन्डल जी असते त्यानुसार पण तुम्ही मार्किंग करून किंवा लेवल्स काढून तुम्ही आपलं प्राइस ॲक्शन चेक करू शकतात. ओके, तर बघूया आपण इथे. आता मी तुम्हाला प्राइस ॲक्शन नाही तर आपल्याला इंडिकेटर बघायचं आहे फक्त. तर 5 मिनिटाची कॅन्डल लावली आणि इंडिकेटरचा जिथे ग्रीन कॅन्डल झाली तिथे एंट्री घेऊ शकता आणि खाली एक स्टॉप लॉस लावू शकता. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी की काही हार्ड नाही. असं व्हिडिओ जी आहे थोडी लेंदी होईल बट तुम्हाला समजेल अशीच राहील. ठीक आहे, खूप सोपी स्ट्रॅटजी आहे. ज्या ठिकाणी गॅप डाऊन झाला आहे तिथे ट्रेड करायचं नाही आहे. स्ट्रॅटजी एकदम सोपी आहे. ज्या ठिकाणी गॅप अप ओपन झाले तिथे पण ट्रेड कधीच घ्यायचं नाही या स्ट्रॅटजीला. फक्त दुसऱ्या स्ट्रॅटजी ज्या आहे त्या गॅप डाऊनच्या आणि गॅप अपच्या मी ते सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथे पण तुम्ही बघू शकता, या ठिकाणी बघा है ना, या ठिकाणी पण तुम्हाला एक चांगली मुवमेंट भेटलेली होती. ग्रीन कॅन्डल तयार झाली. एक तुम्हाला कमीत कमी आपण बघू शकतो, नाही म्हटलं तरी 250 पॉईंटची मुवमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळालेली होती. गॅप डाऊनमध्ये पण तसंच आहे. पण काय करायचं, नेक्स्ट कॅन्डलला घ्यायचं. आता ही कॅन्डल जी डाऊन झाली ना, या कॅन्डलला नाही घ्यायचं. खूप मोठी कॅन्डल आली तर नाही घ्यायचं. ठीक आहे, आता इथे पण बघा माराबूज कॅन्डल तयार झाली आणि इथून एक डाऊन अप साईडला मुवमेंट तयार झाली. मग इथे ह्या कॅन्डलला घ्यायचं. ठीक आहे, तुम्ही या कॅन्डलला घेऊ शकता एंट्री. जरी या कॅन्डलला घेतली तुमची एंट्री इथे कुठेतरी असेल, म्हणजे इथून जर तुम्हाला पॉईंट मिळाले तर कमीत कमी 180 ते 200 पॉईंटमध्ये तुमचे मुवमेंट असणार आहे. ओके, स्कॅल्पिंग ट्रेडमध्ये पण येते आणि 15 मिनिटच्या कॅन्डलला जर केली तर पण तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. पेशन्समध्ये जर तुम्ही बसले तर बघून घ्या, खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट पण आहे. पण मी बेटर वे असं सांगेल की तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये याचा जो काही यूज आहे तो करू नका अजिबात. हां, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी याचा यूज करू शकता. ओके, मारुती सुझुकीचा स्टॉक सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी. बघूया आपण आता. वन डे जर कॅन्डल घेतली तर मी जर बघितलं की खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. वन डे 1 हवरला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. हे बघा, इथे ग्रीन कॅन्डल झाली, इथे एंट्री घेतली. ठीक आहे, इथे एंट्री घेतली, खूप चांगलं 949 पॉईंटचं टार्गेट आहे. ठीक आहे, हा विषय वेगळा आहे की जिथे मार्केट डाऊन जात आहे तर ऑब्वियसली स्टॉक पण, काही स्टॉक असे असतात की ते निफ्टी 50मधले पण डाऊन जातात. पण तुम्ही इथे पण प्राइस ॲक्शनचं पण चांगल्या प्रकारे यूज करू शकतात. हे बघा, आता इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन तयार झालेला आहे ना, इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ट्रेड केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. पण वन डे कॅन्डल आहे ना, मग छोटे छोटे प्रॉफिट घेऊन छोटे छोटे लॉस घेऊन तुम्ही बाजूला होऊ शकतात. ओके, इथे पण बघा खूप चांगली मुवमेंट आलेली होती वन डे कॅन्डल, वन डे टाईम फ्रेमला. ठीक आहे, आपल्या स्ट्रॅटजीनुसार सांगतो. एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, सेकंड कॅन्डलला जरी घेतलं तर तुमचा स्टॉप लॉस हा असणार आहे. बरोबर आहे, म्हणून स्टॉप लॉस हिट नाही झाला आहे. पण टार्गेट बघा तुम्हाला किती मोठं भेटलेलं आहे ना, खूप मोठं टार्गेट भेटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही होल्ड करू शकत होते स्टॉक. दुसरी गोष्ट आपण बघूया की डाऊनमध्ये बघूया आता. डाऊनमध्ये ठीक आहे, आता इथे आला, इथून 4 तारीख आहे का, नाही. ओके, हा स्टॉक त्या दिवशी माझ्या मते काहीतरी असेल म्हणून तेवढा डाऊन झाला होता. ओके, इथे पिन बार तयार झाली, पण मग इथे एंट्री न घेता आपण पुढच्या कॅन्डलला एंट्री घेऊ शकतो. बट ती कॅन्डल काय झाली होती, ग्रीन झाली होती त्या दिवसाची. पण ती क्लोजिंग कुठे झाली, 61 EMAच्या खाली. त्याच्यामुळे त्याच्यात एंट्री घेतली असती तरी चाललं असतं. त्यानंतर आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळाला थोडासा. त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलं, त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलं. या ठिकाणी इथून काही क्रॉस झालं नाही. बरोबर, मग इथून पण एक तुम्हाला एंट्री चान्स भेटत होती. ठीक आहे, डाऊन साईडमध्ये पण तुम्ही एंट्री घेऊ शकता, पॉझिटिव्ह साईडमध्ये पण एंट्री घेऊ शकता. इथे पण बघून घ्या, इथे क्रॉसओव्हर झाला बट ट्रेड एक स्पाइक आला एक, बरोबर,
डाऊन साईडला. त्याच्यानंतर इथून तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर बघू शकता रॅली. ओके, बरोबर. एक खूप सिंपल स्ट्रॅटर्जी आहे, काय असं अवघड नाही, खूप काही डिफिकल्ट नाही आहे. इथे रिटेस्ट झाला फक्त, आणि ज्यावेळी रिटेस्ट होईल, ग्रीन कॅन्डल तयार होईल, रेड कॅन्डलचा स्टॉप लॉस लावून तुम्ही होल्ड करू शकता. एक 5-6 दिवस खूप चांगल्या मुवमेंट येतात. फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी ही स्ट्रॅटर्जी, हिला जर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल, करू शकता. असं काही नाही नाही करायचं, नाही करू शकत, पण एक लिमिटेड लॉस घेऊन आणि लिमिटेड प्रॉफिट घेऊन तुम्ही एक्झिट करू शकता. अदरवाईज प्राइस ॲक्शनवरच तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता. मी नेहमी सांगतो की प्राइस ॲक्शनवरच सर्व काही गोष्टी होत आहे. इंडिकेटर्स आणि अदर काही गोष्टी असतील त्याच्यावर लक्ष न देता फक्त प्राइस ॲक्शनवरच लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे प्रॉफिट चांगले होतात. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील पुढेही. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट किंवा नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.